अमेरिकेतील बहुतांश राज्यांमध्ये मतदान संपलंय, मात्र स्विंग स्टेटमध्ये अजूनही मतदान सुरूच आहे। 538 इलेक्टोरल कॉलेजपैकी कमला हॅरिस 99 आणि डोनाल्ड ट्रम्प हे 137 मतांनी आघाडीवर आहेत। टेक्सास, ओहायो, नॉर्थ आणि साऊथ डकोटा, इंडियानामध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झालाय, तर न्यूयॉर्क, न्यू जर्सी, डेलावेअरमध्ये कमला हॅरिस यांचा विजय झालाय। आजच मतमोजणी पूर्ण होण्याची ही शक्यता आहे। आज रात्रीपर्यंत निकाल येण्याचीही अपेक्षाही व्यक्त केली जाते। डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष हे लागलेलं आहे। महासत्ता असलेल्या अमेरिकेचा बॉस कोण होणार याचा फैसला हा आज होणार आहे। आज रात्री उशिरापर्यंत निकाल येणं हे अपेक्षित आहे। डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस दोघांपैकी कोणाला मतदार पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कमला हॅरिस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी अमेरिकेमधली ही लढत, आणि या लढतीमध्ये कोणाला मतदार पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण अमेरिकेसारख्या महासत्तेचा बॉस कोण हे आज समजणार आहे। आजच मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। आज रात्रीपर्यंत अर्थात रात्री उशिरापर्यंत निकाल येण्याची सुद्धा शक्यता आहे। अमेरिकेतील बहुतांश राज्यांमध्ये मतदान हे संपलेलं आहे, मात्र स्विंग स्टेट्स मधलं मतदान हे अजूनही सुरू असल्याची माहिती आहे। आतापर्यंत जे निकाल समोर येत आहेत त्यानुसार 99 ठिकाणी कमला हॅरिस यांचा विजय झालाय, तर 100 पेक्षा अधिक ठिकाणी जवळपास 130च्या वर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याचा निकाल हा आतापर्यंत हाती आलेला आहे। मात्र जोवर संपूर्ण निकाल हा हाती येत नाही तोपर्यंत विजय कोणाचा हे निश्चित होणार नाही, आणि त्यामुळे आज रात्रीपर्यंतची उत्सुकता ही आपल्याला ताणूनच धरावी लागणार आहे, कारण अमेरिका सारख्या महासत्तेचा बॉस कोण हे यावरून ठरणार आहे। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक घडामोडी अवलंबून असतात। आपल्यासोबत अनिल टाकळकर सर आहेत, जे आपले विशेष प्रतिनिधी आहेत, जे थेट अमेरिकेतून जोडले गेले आहेत। तर सोबत रवींद्र मराठे सर सुद्धा आहेत, जे अमेरिकन राजकारणाचे अभ्यासक आहेत। मी सुरुवातीला जातो अनिल टाकळकर सरांकडे। टाकळकर सर, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? जवळपास मतदान पूर्ण झाले, मात्र स्विंग स्टेट्समध्ये बऱ्यापैकी मतदान बाकी सुद्धा आहे। आता कोण किती जागांवर विजयी झालेला आहे, ताजा तपशील काय? आता काय वेगवेगळी आकडेवारी येते आहे, आणि हे सगळे आधीचे आकडे आहेत, त्यामुळे हे आकडे फायनल आहे असं समजायचं कारण नाहीये। अगदी, कारण की आतापर्यंत जे काही निकाल दिसत आहेत ते ब्ल्यू स्टेट्स मधले काही आहेत, काही रेड स्टेट्स मधले आहेत। मागे पण असं झालं होतं की रेड स्टेट्सचे निकाल आधी आले होते, त्यामुळे ट्रम्प आघाडीवर आहे असं लक्षात त्यावेळेला आलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये तसं चित्र नव्हतं। आणि ट्रम्प यांनी त्यावेळेला आपण विजय झाल्याचं पहाटे 2 वाजता घोषित केलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये तसं घडलेलं नव्हतं आणि चित्र वेगळं होतं। त्यामुळे आता जरी आपण मगाशी तुम्ही जी आकडेवारी सांगितली त्याच्या जवळपास ती आकडेवारी बरोबर आहे ती, परंतु त्याच्यावरनं आता लगेच अनुमान काढता येणं अवघड आहे असं मला वाटतं, आणि त्यामुळे वाट बघावी लागेल। विशेषतः आता जे बॅटल ग्राउंड स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये पेन्सिल्व्हेनिया सारखं जे राज्य आहे त्याच्यात आता तरी काही, आता कमला हॅरिस थोडशा किंचित पुढे दिसत आहे, पण जी मतमोजणी झालेली आहे ती अगदी अल्प आहे, म्हणजे अजून बरीच मतं मोजायची आहेत। त्यामुळे कुठल्याही त्यात देखील नेमकं काय होईल हे सांगता येणार नाही। त्यामुळे आत्ता या क्षणाला आपण कुठलंही अनुमान काढणं हे चुकीचं ठरेल असं मला वाटतं। बरं, नाही अगदी खरं आहे सर, आता अनुमान लावणं हे अगदीच चुकीचं ठरणार आहे। मी यानंतर मराठे सरांकडे जातो, त्यांच्यासाठी माझा प्रश्न असा असणार आहे, सर खरं तर ही निवडणूक अमेरिकेची आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडले जाणार आहेत, मात्र संपूर्ण जगाला खरं तर याविषयीची माहिती, याविषयीची उत्सुकता असते। खरं तर नेमकं काय होतंय, कोण राष्ट्राध्यक्ष होणार, आणि ते तितकंच प्रभावशाली सुद्धा असतं संपूर्ण जगावर। त्यावर थोडासा तुम्ही प्रकाश टाकावा असं मला वाटतं। संपूर्ण जगासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष का महत्त्वाचे असतात, त्याकडे संपूर्ण जगाचं नेमकं का लक्ष असतं?
हा प्रश्न फार चांगला आहे. याच्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. त्यातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे आर्थिक शक्ती. आणि जेव्हा मी आर्थिक शक्ती बोलतो त्यावेळेला फक्त अमेरिकेची स्वतःची आर्थिक शक्ती या अर्थाने किंवा अमेरिका खूप श्रीमंत देश आहे अशा अर्थाने बोलत नाहीये. हम्म. तर आपल्याला एक महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे की आपल्या जगाची ट्रेड करन्सी ही US डॉलर आहे. त्यामुळे US डॉलर असं ही ट्रेड करन्सी असल्यामुळे अमेरिकेचा आर्थिक व्यवहारात एक जो वरचष्मा राहतो तो जगामध्ये आहे. आणि तो कितीही मोडायचा प्रयत्न झाला तरी तो इतक्या सहज काही मोडला जात नाही. हम्म. दुसरी गोष्ट, जर तुम्ही बाकीचा विचार केलात, आर्थिक आर्थिक बाजू थोडी बाजूला ठेवली, तर अमेरिका हे शक्तिशाली राष्ट्र आहे, पण तेच डेमोक्रॅटिक राष्ट्र आहे. तर अमेरिकेचे जर आपण सुपर पॉवर म्हणून जर पाहिलं तर रशिया काय किंवा चायना काय, हे डेमोक्रॅटिक कंट्री नाही आहेत आणि तिथली अर्थव्यवस्था देखील अमेरिकेपेक्षा पूर्ण वेगळी आहे. त्यामुळे अमेरिकेचा डॉलरवर, जगाचा डॉलरवरचा असणारा डिपेंडन्स आणि अमेरिकेची ओव्हरऑल आर्थिक शक्ती याच्यामुळं जगाचं लक्ष असतं. कारण मी सोपं उदाहरण देतो की अमेरिकन फेडरल रेट, इंटरेस्ट रेटमध्ये 0.5% जास्त किंवा 0.5% वाढ झाली किंवा कमी झालं हा. तर तातडीने जगातल्या करन्सीवर त्याचा परिणाम होतो, कारण जगातल्या फंड्सचं डायव्हर्जन होतं. त्यामुळे अगदी. त्या अर्थाने अमेरिकेच्या निवडणुकीला हे जगाच्या दृष्टीने महत्व आहे. बरं, मी पुन्हा एकदा टाकळकर सरांकडे जातो. टाकळकर सर, खरं तर माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत जे निकाल समोर येत आहेत, तुम्ही एक स्विंग स्टेट्सचा उल्लेख केलात, अर्थात ज्याला पर्पल स्टेट्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यांचा निकाल फार महत्त्वाचा असणार आहे. आतापर्यंत जे निकाल समोर येत आहेत त्यामध्ये स्विंग स्टेट्स किंवा पर्पल स्टेट्स तिथून काही निकाल समोर आलेले आहेत आतापर्यंतचे जे निकाल आहेत, किंवा मग ते अजून येणं बाकी आहे? काय नेमका आत्ताचा तपशील आहे? मला असं वाटतं की एक जॉर्जियाचा एक आलेला आहे. जॉर्जिया बहुतेक यांच्याकडे गेलेला आहे. ते अजूनही मला वाटतं अनिश्चितच आहे, पण ट्रम्प तिथे थोडं लिडिंग आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये. बरं. आणि जर पेनसिल्व्हानिया आहे, पण महत्वाचं स्टेट आहे, त्यात 19 इलेक्ट्रल वोटर आहेत. तर पेनसिल्व्हानियामध्ये मला असं वाटतं की आत्ताच्या मतमोजणीची जी ताजी आकडेवारी आहे त्यानुसार सुमारे 60% कमला हॅरिस यांना मतं आहेत आणि 38% मतं हॅरिस यांना आहेत. पण परत मी म्हटलं त्याप्रमाणे अजूनही स्विंग स्टेटचं भवितव्य काय आहे हे सांगता येणं अवघड आहे. काही काही राज्यांच्या मतमोजणी उशिरा होते याचं कारण की इथे आधी मी सांगितलं होतं टाइम झोन वेगवेगळे आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मतमोजणी संपायला रात्रीचे 8, 9, 10 असे वाजले आहेत. अगदी. आणि हवाई आणि अलास्का सारख्या बेटात ते रात्री 12 वाजेपर्यंत ते मतदान चालतं तिथे. तर त्यामुळे हे सगळे निकाल यायला वेळ लागेल आणि आपण अशी अपेक्षा करतोय की आपल्याला लवकरात लवकर निकाल मिळावे. पण आय एम डाऊटफुल की हे निकाल आता पहाटेपर्यंत लागतील की नाही. मराठे सर आधी या संबंधामध्ये अधिक चांगलं सांगू शकतील, कारण की त्यांनी यापूर्वी अनेक निवडणुकांचा हे अनुभव घेतलेला आहे. मागच्या वेळेला पण तसंच झालं होतं. त्यामुळे हा निवडणुकाचा निकाल आपल्याला यावेळेला मिळेल की नाही लवकर याच्याविषयी मला शंका वाटते. कधी कधी असं म्हणतात की काही दिवस अंतिम निकाल लागायला लागतात, तर ते देखील आपल्याला बघायला लागेल. त्यामुळे बरं. स्विंग स्टेट संबंधात देखील आताही त्यावर मी स्पष्टपणे असं काही सांगता येत नाही मला. बरं, तुम्ही त्यावर म्हणालात मी- मराठे सर अधिकची माहिती देऊ शकतात. मी जातो मराठे सरांकडे. मराठे सर, खरं तर मला आधी तर हे जाणून घ्यायचं, म्हणजे आपण रेड स्टेट म्हणतो, ब्लू स्टेट म्हणतो, पर्पल स्टेट म्हणतो, मात्र ते नेमकं काय ते आधी तर तुम्ही संक्षिप्त सांगा, म्हणजे प्रेक्षकांना ते समजलं पाहिजे. बरोबर. तर रेड स्टेट किंवा लाल राज्य ही रिपब्लिकनांच्या शक्तीची राज्य आहेत. आणि त्याला रेड स्टेट असं म्हणतात कारण वर्षानुवर्ष वेगवेगळ्या निवडणुकामध्ये तिथं फक्त रिपब्लिकन पक्ष जिंकत आलेला आहे. डेमोक्रॅटिक पार्टी तिथं जिंकलीच नाहीये. त्याच्या विरुद्ध उलट आपण जी निळी राज्य आहेत, उदाहरणार्थ कॅलिफोर्नियामध्ये सतत डेमोक्रॅटिक पक्षच निवडून येतो. आता काही राज्य अशी पण आहेत की ज्याला आपण आपल्या साध्या मराठीत बोलायचं म्हणजे फेंट रेड किंवा फेंट निळं असं म्हणलं जातं. याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी काही वेळेला मध्येच सिनेटमध्ये दुसरा पक्ष निवडून आलेला असतो. पण आता स्विंग स्टेट जर आपण म्हणली तर त्यात 7 स्विंग स्टेट आहेत. आता जे टाकळकर सरांनी सांगितलं की त्याला खूप वेळ लागेल, ते खरं आहे. फक्त एकच त्यातला फरक मी नजरेस आणू इच्छितो, तो म्हणजे 2020 नंतर आता 2024च्या पर्यंत बरेचसे नियम हे त्या राज्यांनी बदलले. इकडे एक महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे.
इथं प्रत्येक राज्याचे स्वतःचे नियम असतात. नुसते निवडणुकीचे नाही, तर निवडणुकीच्या मतमोजणीचे पण. त्यामुळं त्यामुळं त्या राज्यांनी, आता उदाहरणार्थ पेन्सिल्व्हेनियाचं मी उदाहरण देतो. पेन्सिल्व्हेनियामध्ये मागच्या वेळेला जो उशीर झाला, त्यामुळं त्यांनी नंतर स्वतःचे नियम बदलले आणि त्यामुळं यावेळेला ती मतमोजणी लवकर संपेल अशी शक्यता आहे. जॉर्जियाचं आत्ता जे टाकळकरांनी उदाहरण दिलं, की तिथं आत्ता ट्रम्प थोडेसे पुढे दिसतायत. ते खरं आहे. फक्त जॉर्जियाच्या बाबतीत एक महत्त्वाचा भाग आपल्याला तो डोक्यात घेतला पाहिजे. म्हणजे गेल्या वेळेला बायडेन डेमोक्रेटिक पार्टी तिथं फक्त 12,000 मतांनी निवडून आली. पण जर तुम्ही त्या 12,000 मताचं जर थोडंसं विश्लेषण केलं, तर माझ्यासमोर आता आकडेवारी आहे. नुसते फलटण काउंटी आणि क्लेटन काउंटी आणि डेक्लॅप काउंटी या 3 काउंटीमध्येच बायडेनना 7 लाखाचा लीड होता. बर. सांगायचा मुद्दा एवढा आहे, की आत्ता जो ट्रम्पचा लीड आहे, तो जर रुरल एरियाचा असेल आणि अजून जर अटलांटा सारखी जी महत्वाचे मोठं शहर आहे, की जे फलटण काउंटीमध्ये येतं, त्या अटलांटा शहराचं जर मतमोजणी अजून बऱ्यापैकी जर शिल्लक असेल, तर हा निकाल अजून देखील थोडा फिरू शकतो. बरं, अगदी मी आता त्याकडेच येणार होतो. आत्ताची जी आकडेवारी आहे, रिपब्लिकन अर्थात डोनाल्ड ट्रम्प जवळपास 177 आणि कमला हॅरिस या 99. ही आत्ताचा जो तपशील आपल्यापर्यंत पोहोचतोय, आत्ताची जी आकडेवारी आहे ती ही आकडेवारी आहे. या आकडेवारी संदर्भात काय बोलायचं? ही आकडेवारी आणि भविष्यात जो निकाल पूर्णपणे स्पष्ट झालेला निकाल समोर येईल, यामध्ये बदल पाहायला मिळू शकतात की मग हे असंच राहू शकतं, त्याविषयी काय बोलाल सर? नाही, 199 आणि 77 जे दिसतायत ना, इथं एक वेगळी पद्धत आहे. इथली पद्धत अशी आहे, की इथं असोसिएटेड प्रेस नावाची जी संस्था आहे, ती संस्था त्याला इकडची टर्म आहे इलेक्शन कॉल करणे. इलेक्शन कॉल करणे म्हणजे ते असोसिएटेड प्रेस त्या तिकडच्या सर्व मतमोजणीचा आढावा घेते आणि राहिलेली किती मतमोजणी आहे ते बघते आणि तिथं कोण कुठला पक्ष जिंकेल हे कॉल करते, म्हणजे डिक्लेअर करते. तर आता हे जे तुम्ही जे आकडेवारी पाहताय 177, 99, ही असोसिएटेड प्रेसची आहे. त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे, की याच्यात कुठलंही सरप्राईज नाहीये, कुठलाही आश्चर्यकारक निकाल नाहीये. बर. म्हणायचा उद्देश एवढा आहे, की ट्रम्पनी जे राज्य जिंकणं अपेक्षित आहे, ती सगळी राज्य ट्रम्पनी जिंकलेली आहेत. डेमोक्रॅटिकनी जिंकली जी अपक्षात आहेत, ती डेमोक्रॅटिकनी जिंकलेली आहेत आणि हा नेहमीचाच इथं भाग आहे. कारण काय आहे, इथं पश्चिम किनाऱ्यावर किंवा अमेरिकेच्या पश्चिम भागात 3 महत्वाची राज्य आहेत. एक म्हणजे वॉशिंग्टन, त्यानंतर ओरेगॉन आणि कॅलिफोर्निया. बर. तर ही 3 राज्य ही डेमोक्रॅटिक पार्टीचे बालेकिल्ले आहेत. आणि हे तिन्ही राज्य रात्री 11 पर्यंत आपल्या म्हणजे आमच्या वेळेनुसार, वॉशिंग्टनच्या वेळेनुसार तिथं मतदान चालू असतं. त्यामुळे अजून तिथलं मतदान पण संपलेलं नाहीये. त्यामुळे ते तिकडचे जे निकाल आहेत, ते रात्री इकडच्या आमच्या वेळेनुसार रात्री 11-12 नंतर येतात आणि त्यावेळेला अचानक ही ट्रम्पनी जो आता लीड घेतलाय, तो भरून काढलेला तुम्हाला दिसेल हॅरिस यांनी. बरं, हाच मुद्दा घेऊन मी टाकळकर सरांकडे जातो. टाकळकर सर, खरं तर जे एक्झिट पोल आले होते त्यानुसार जवळपास 48% पसंती ही कमला हॅरिस यांना मिळाली होती, 44% ही डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाली होती. तसंच चित्र निकालात पाहायला मिळू शकतं. शक्यता काय सांगतायत? शक्यतांविषयी बोलूया. शक्यता कुठलीही व्यक्त करणं अवघड आहे याच्यामध्ये यावेळेला, म्हणजे कारण की अतिशय घासून ही लढत होते असं सगळ्यांच्या बोलण्यामधनं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे कोणताही तर्क आता करता येणं अशक्य आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आता जरी ट्रम्प आघाडीवर दिसले तरी देखील जसं आता मराठी सर म्हणाले ते की ब्ल्यू स्टेट्स आणि रेड स्टेट्स याची अशी पूर्णपणे विभागणी झालेली आहे. त्यामुळे आता जी राज्य ट्रम्प यांनी जिंकलेली आहे ती जिंकणं अपेक्षित होतच. त्यामुळे प्रश्नच नाही. आता उरलेली जी म्हणाले कॅलिफोर्निया किंवा इतर जी काही स्टेट्स आहेत त्याचे जेव्हा निकाल येतील त्यावेळेला खरं चित्र स्पष्ट होऊ शकेल. नंतर मला आणखीन एक मुद्दा सांगायचा होता मागा संबंधामध्ये, असोसिएट प्रेस संबंधामध्ये मराठी सर म्हणाले त्याच्या अनुषंगाने की इथे CNN तर्फे प्रोजेक्शन केलं जातं. म्हणजे आमचं हे प्रोजेक्शन आहे की हा उमेदवार विजयी होईल. म्हणजे त्यांचा गणित काही ठोकताळे असतात, त्या ठोकताळ्याच्या आधारे ते जाहीर करून टाकतात की हे जे राज्य आहे ते ट्रम्प यांनी जिंकलं किंवा हॅरिस यांनी जिंकलं.
तर ते प्रोजेक्शनची कल्पना आपल्या देशामध्ये नवीन आहे, म्हणजे पण इथे मात्र ते प्रोजेक्शन करतात आणि ते सहसा चुकत नाही. त्यामुळे आता मगाशीच डेलावेअर हे हॅरिसने जिंकलं असं प्रोजेक्शन केलं गेलं आणि ते चुकीचे ठरलं असं मला वाटत नाही. त्यामुळे हा देखील तिथे एक वेगळा मुद्दा आहे. पण मला तर्क आताही कुठलाही करता येणं अवघड वाटतंय. म्हणजे मी अनेक पंडितांशी बोललो. आजही मी काही ठिकाणी गेलो होतो. तर तिथे देखील काही लोकांशी मी बोललो. तर कोणी स्पष्ट मत द्यायला तयार नाही. कारण कल्पनाच येत नाही त्यांना की नेमकं काय होणार आहे ते. बरं. यानंतर मी पुन्हा एकदा मराठे सरांकडे जातो. मराठे सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जो प्रचार केला गेला तो प्रचार नेमका कसा झाला? प्रचारात चित्र काय पाहायला मिळालं? कारण कमला हॅरिस फॉर पीपल अशी एक घोषणा देण्यात आली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मॅगा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणा देण्यात आली. कोणत्या घोषणेला लोकांनी जास्त प्रतिसाद दिलाय? आता कुठल्या घोषणेला प्रतिसाद दिला हे खरं म्हणजे निकालानंतरच कळेल. पण मी एक महत्त्व सांगतो की या ठिकाणी ज्याला आपण ध्रुवीकरण किंवा पोलरायझेशन म्हणतो, हा. हे अमेरिकेवर टोकाचं घडलेलं आहे. बर. म्हणजे त्यामुळेच ते ब्ल्यू स्टेट आणि रेड स्टेट असं जे आपल्याला विभागणी जी दिसते ती हा. त्यामुळे दिसते. आणि जी स्टेट स्विंग स्टेट आहे, म्हणजे जी इकडं पण फिरू शकतात किंवा तिकडं फिरू शकतात, त्या राज्यांवरच प्रेसिडेंटचा कोण होईल याचा निकाल लागतो. आता बर. तुमचा प्रचाराचा जो मुद्दा आहे, तर प्रचाराचा जर तुम्ही मुद्दा पाहिलात आणि आतापर्यंत जे निकाल लागलेत, तर तुम्हाला सरळ सरळ आढळेल की जे रेड स्टेट्स आहेत त्यांना ट्रम्पची भूमिका पसंत पडली. हो. की इमिग्रेशन इलिगल इमिग्रेशन आहे ते आता त्यांनी सांगितलं की मी सगळ्यांना डिपोर्ट करीन. त्यानंतर महागाईवर मी मोठा नियंत्रण आणीन. या अशा प्रकारच्या त्यांच्या गोष्टी या त्यांच्या पक्षाला, त्या पक्षाचे जे कट्टर समर्थक आहेत त्यांना ते पसंत पडलेले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीच्या देखील सपोर्टरना त्यांचं पडणं पडतं, कारण अबॉर्शन गर्भपात हा यावेळेच्या निवडणुकीतला एक महत्वाचा विषय होता. कारण गर्भपातावाला सुप्रीम कोर्टाने आता जे पूर्वी निकाल दिला होता तो फिरवला आणि तो निकाल फिरवल्यामुळे गर्भपात हा बेकायदा झाला. हा. आणि तो बेकायदा झाल्यामुळे सर्व स्त्रिया मतदार ज्या आहेत त्यांना त्या थोड्या दुखावल्या गेल्यात. त्यामुळे हॅरिस यांनी त्यांच्या प्रचारामध्ये हा स्त्री वर्ग जो आहे त्याला खूप मोठा अपील करायचा प्रयत्न केला की बघा, गर्भपात हा आपला नैसर्गिक हक्क आहे आणि तो हिरावून घेतलेला आहे. मला जर निवडून दिलं तर तो हक्क मी तुम्हाला परत देईन. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे दोन्ही पक्षांचे स्वतःच्या वेगळ्या भूमिका होत्या हो. आणि भूमिका त्या पक्षाच्या सपोर्टर्सना पटल्या. आता मी म्हणलं तसं कळीचा मुद्दा असाच आहे की हे जे स्विंग स्टेट आहेत तिथं काय घडतंय, कारण त्याच्यावर मी नेहमी लोकांना सांगतो की अमेरिकेची इलेक्शन ही शेवटी जर तुम्ही पाहिलीत तर ही फक्त 5 किंवा 7 लाख लोकांच्यात ठरते, कारण बाकीचे ते ठरलेली मतं असतात की त्या पार्टीला जातात. नाही, अगदी खरं आहे सर. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे आतापर्यंतचा निकाल तरी अपेक्षित आलेला आहे, कारण रेड स्टेट्स आणि ब्लू स्टेट्सचा निकाल हा जवळपास जो निकाल समोर आलाय तो रेड आणि ब्लू स्टेट्स मधला. मात्र पर्पल स्टेट्स, स्विंग स्टेट्स मध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद अनिल टाकळकर सर, जे आपले विशेष प्रतिनिधी अमेरिकेमधून आपल्यासोबत जोडले गेले होते, आणि सोबतच रवींद्र मराठे सर, जे उद्योजक आणि अमेरिकेच्या राजकारणाचे अभ्यासक आहेत. दोघांचेही आभार.